जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बोदवड रोड परिसरात अवैधरित्या घरगुती गॅस वाहनात भरत असताना भीषण स्फोट झाला। या घटनेत एक मारुती ओमनी गाडी जळून खाक झाली असून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोदवड रस्त्यावर गाडीत गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाला। यामध्ये जवळ ठेवलेल्या अनेक सिलेंडरलाही आग लागली। अपघाताच्या वेळी गाडीत बसलेले महिला व पुरुष बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे। मात्र जवळ ठेवलेल्या एका मोटरसायकलचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक MM कासार व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। शहरात कुठेही बेकायदेशीर पद्धतीने वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक कासार यांनी केले आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून अवैध गॅस भरणाऱ्या धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। ये फुटी ये गई क्या टंके काम खराब है ये गाड़ी गेली गाड़ी विजय भाऊ तेरे गैस गोडाउन है गैस गोडाउन है ते गाडी पाय एकदम गाडी पाय आता गाडी पण धडका होईल। गाडी पण गॅस राहते तो पोऱ्या वाची गेलाय पोऱ्या म्हणतात होता मग तर पोऱ्याचे पुरे बालवाला चेटले की हे गाडी गेली गाडी गई गाड़ी गई ये गाड़ी कितने लोग के अंदर एक ही था वो लड़का अच्छा भाग गया वो वहाँ बैठा है हाँ पूरा भाई गेला तो ये पाय गाड़ी पाय हाँ गाड़ी काम है रे पीछे गाड़ी का काम है ये गई गाड़ी शॉर्ट सर्किट झाला शॉर्ट सर्किट झाला म्हणतात हे घे भाई व्हिडिओ तो गाडी कुठे लावतोय भाई युवराज जो है ना चिराग मेरे बंगाल वालों के लिए काम वाली जाएगी कौन सी आएगी यातील जो आरोपी आहे सलीम बेग याच्यावर 1-2 महिन्यापूर्वी पण याच्या राहत्या घरी इकडे तिकडे गुन्हे दाखल करण्यात आलेले यांच्या विरुद्ध। आणि आज जे घटना घडली त्याच्यात ओमिनी गाडीत प्रथमदर्शनी असं दिसतंय की ओमिनीत गॅस भरताना स्फोट झालेला आहे। 4-5 सिलेंडर पडलेले इथं याच्यात नाशवंत अवस्थेमध्ये। नंतर एक मोटरसायकलचं पण नुकसान झालेलं आहे।
जीवितहानी वगैरे याच्यात काही झालेली नाही आहे, परंतु पोलिसांच्या वतीने मागील 2-3 महिन्यात 10-12 ठिकाणी अशा रेड करून आपण यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे. यापुढे याच्यापेक्षा कठोर कारवाई करण्यात येईल आणि जनतेला आव्हान आहे का असं बेकायदेशीरित्या जिथेही कुठं गॅसची चालू असेल त्याबाबत पोलिसांना तात्काळ करावा, माहिती द्यावी व तसेच अशा ठिकाणी कोणीही गॅस भरू नये ज्याच्याने आपल्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी माहिती मिळाली याच्याच वाला जर निश्चित दोषी असेल त्याला सुद्धा आरोपी करून त्याबाबत शासनाला अहवाल त्याचा पाठवण्यात येईल. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.